नमस्कार. श्रावण महिन्यातील सण, विशेषतः श्रावणी सोमवार, उपवास, तो सोडताना करायचा संध्याकाळचा सात्विक आहार, याला खूप महत्त्व असते. कांदा लसूण न वापरता तयार केलेली थाळी केवळ चवदारच नाही, तर आरोग्यासाठीही उत्तम आहे. ताटात वाढलेली गोड गोड मऊ सांजा पोळी, खमंग पुलाव, टोमॅटोचे आंबट गोड सार, ताजी मुळा कोशिंबीर, गरमागरम पालक भजी, बटाटा भाजी, प्रत्येक घासाला एक वेगळीच लज्जत देतात. हा नैवेद्य किंवा जेवणाचा बेत तुमच्या घरच्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद आणेल. चला तर मग आज आपण श्रावण स्पेशल थाळी काय काय केलेलं आहे बघूया. टोमॅटो सार बनवण्यासाठी 4 ते 5 टोमॅटो उभे चिरून घेऊन कुकरमध्ये घालून अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे. 4 ते 5 शिट्ट्या दिल्या. इकडे सांजा करण्यासाठी कढईमध्ये थोडेसे तूप घालून 2 वाटी रवा खमंग भाजून घेत आहे. आपल्याला सांजा पोळीसाठी सांजा मऊ होण्यासाठी रवा जास्त भाजायचा नाही आहे. नाहीतर मग सांजा फळफळीत होईल. 2 वाटी रव्यासाठी 4 वाटी पाणी घालून 2 वाटी आणि थोडासा वर असा जादा गूळ घालून पाणी उकळत ठेवलेलं आहे. तोपर्यंत इकडे रवा खमंग भाजून झालेला आहे. आपल्याला गूळ फक्त विरघळून घ्यायचा आहे, तर 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. गूळ विरघळला की आपण लगेच त्यामध्ये रवा घालणार आहे. चवीसाठी इथं मी केशर घातलेलं आहे. तुम्ही वेलची, जायफळ तुमच्या आवडीप्रमाणे काहीही घालू शकता. कलरसाठी थोडासा लेमन येलो कलर घातला तरीही चालतो. थोडीशी जायफळची पूड घातलेली आहे आणि चव वाढवण्यासाठी कणभर मीठ घातलेलं आहे. गूळ विरघळला लगेच आपण त्यामध्ये रवा घालून घेतलेला आहे. रवा घालताना रवा गरम आहे ह्याची खात्री करून घ्यायची आहे. गार झालेला रवा थोडासा डाडरल्यासारखा होतो. मऊ लुसलुशीत सांजा होण्यासाठी आपण त्यावरती थोडीशी तुपाची धार धरलेली आहे आणि आपण झाकून सांजा मऊ छान शिजवून घ्यायचा आहे. इथं मी कुठलाही कलर वापरलेला नाही. तुम्हाला हवा असेल तर पिवळा किंवा केशरी कलर तुम्ही घालू शकता. सांजा छान शिजला की आपण तो ताटामध्ये घालून गार करून घ्यायचा आहे. पोळीसाठी कणिक भिजवण्यासाठी आपण प्रमाणामध्ये कणिक घेतलेली आहे. त्यामध्ये मीठ आणि तेल घालून सगळं एकजीव करून घेऊन आपला सांजा ज्या पद्धतीनं केलेला आहे त्या पद्धतीनं आपण कणिक भिजवून घेणार आहे. म्हणजे पुरणपोळीला कसं आपण पुरण मऊ असतं म्हणून कणिक पण मऊ शिजवून घेतो. गुळपोळीला गुळ घट्ट असतो तर कणिक पण घट्ट भिजवून घेतलेली असते. त्याप्रमाणे आपण सांजा जसा आहे मऊ त्या पद्धतीनं कणिक भिजवून घेणार आहे. तेल लावून 10 मिनिटासाठी कणिक तिंबायला ठेवायची आहे. कणिक एकदम घट्ट किंवा सैल किंवा सांजा घट्ट आहे, कणिक सैल झाली तर त्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येऊ शकतो. अधेमध्ये सांजा छान हलवून ताटामध्ये गार करायला ठेवायचा आहे. पातेल्यात जर सांजा आपण हलवलं नाही तर त्याला वरून एखादे साईचा पापुद्रा येऊ शकतो. त्यासाठी आपण अधेमध्ये सांजा हलवत राहायचा आहे. सांजा गार करायला ठेवून घेऊया आणि आपण पुढच्या तयारीला लागूया. पुलावसाठी तांदूळ मी अर्धा तास आधी धुवून घेतलेले आहेत आणि निथळत ठेवलेत. मी नेहमी पुलाव किंवा मसाले भात करते त्यावेळेला तांदळाला थोडंसं आलं किसून लावते. त्यामुळे भाताची चवच वेगळी होते. इथं काही मी खडे मसाले, काजू, तमालपत्र, गाजर, मटार, श्रावण घेवडा, बटाटा, हिरवी मिरची अशा भाज्यांची तयारी करून ठेवलेली आहे. कुकरमध्ये थोडं तेल घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यावर त्यावरती शहाजिरे, तमालपत्र, लवंग, मिरी, दालचीन, हिरवी मिरची, काजू असं घालून परतून घेतलेलं आहे. यामध्ये तुम्हाला अजून काही घालायचं असेल किंवा यातलं काही स्किप करायचं असेल तर करू शकता. आवडीप्रमाणे भाज्या घातलेल्या आहेत आणि तांदूळ घालून आपण परतून घेणार आहे. तांदळाच्या दुप्पट पाणी आपण गरम करायला ठेवायचं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि किंचित साखर घालून गरम पाणी घालून घेतलेलं आहे. सर्व साहित्य छान मिक्स करून आपण 2 चमचे तूप घालायचं आहे म्हणजे पुलाव सळसळीत शिजतो. कुकरला 3 ते 4 शिट्ट्या दिलेल्या आहेत.
तुम्ही श्रावण स्पेशल काय काय बनवलेलं आहे मला कमेंट करून नक्की सांगा. इकडे टॉमॅटो सारसाठी जे टॉमॅटो आपण उकडून घेतलेले होते त्याचं प्रेशर निघाल्यावर मी हँड ब्लेंडरने मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्सरमध्ये बारीक केलं तरी पण चालतं. आपण टॉमॅटो बारीक करतानाच यामध्येच ओलं खोबरं घातलं तरी चालतं, वरून घातलं तरी पण चालतं. तिखट, गोडा मसाला, मीठ, ओलं खोबरं, कोथिंबीर, गरजेपुरतं पाणी घालून घ्यायचं आहे आपण. आता फोडणीसाठी आपण इथं थोडंसं तेल, तूप घालून घेतलेलं आहे. गरम झाल्यावर त्यात जिरे, मोहरी घालून घ्यायचे. एक दालचिनीचा तुकडा, तमालपत्र, कढीपत्ता आणि हिंग घालून खमंग फोडणी केलेली आहे. सुक्या मिरच्या 2 घातलेल्या आहेत बिया काढून आणि हळद घालून घेतलेली आहे. त्यावरती आपण टोमॅटो मिक्सरमधनं काढून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आणि छान उकळी आणायची आहे. पावसाळ्यामध्ये टोमॅटो सार, पुलाव बेत एकदम मस्त होतो. इथं आपण आता कोशिंबिरीसाठी फोडणी करून घेणार आहे. तेल गरम करून जिरे, मोहरी घालून घ्यायचे आहे आणि मिरची घालून घेतलेली आहे. कढीपत्ता घालायचा आहे. मुळा छान किसून पाण्यातनं काढून घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ, साखर, फोडणी घालून दाण्याचं कूट, भरपूर कोथिंबीर घालून लिंबू पिळून घेतलेला आहे. बटाटा भाजी करण्यासाठी तेल गरम करून जिरे, मोहरी, उडदाची डाळ, थोडंसं आलं किसून, हिरवी मिरची अशी फोडणी तयार करून घ्यायची आहे. हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण घातलं तरी पण चालतं. कढीपत्ता, हिंग, हळद छान सगळं परतवून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून उडदाची डाळ आपली छान खमंग शिजेल. श्रावणामध्ये शक्यतो कांदा लसूण खात नाही. या पद्धतीने बटाटा भाजी करून बघा, खूप सुंदर लागते. मीठ आणि थोडीशी साखर घालायची. उकडलेला बटाटा चिरून घेऊन फोडणीमध्ये घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. बटाटा भाजी कांदा न घालता सुद्धा उत्तम होते. बरेच जणांचा चातुर्मास असतो, अशा वेळेला कांदा लसूण खात नाही. श्रावणामध्ये शक्यतो काही लोक कांदा लसूण खात नाहीत. अशा वेळेला ही बटाट्याची भाजी थाळीची चव छान वाढवते. आता आपण भजी करून घेऊया. भजीसाठी थोडासा पालक मी धुवून घेतलेला आहे. आलं, हिरवी मिरची आणि जिरेचं वाटण घेतलेलं आहे. तुम्ही जर लसूण खात असाल, लसूण घातला तरी पण चालतं. बटाटा भाजी असेल, भजी असेल. पालकवरती आपण ठेचलेला हिरवी मिरचीचं वाटण घातलेलं आहे. चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, थोडंसं तिखट, धना जिरा पावडर घालून बेसन पीठ घालून घेतलेलं आहे. कणभर सोडा घालायचा आहे आणि गरज वाटली तर आपण इथं थोडंसं पाणी घालून सरबरीत पीठ भिजवून घ्यायचं आहे. तळण नेहमी लोखंडी कढईमध्ये तळून घ्यावा. तेल तापलं की त्यातलंच 1 चमचाभर तेल आपण मोहन म्हणून घालणार आहे. छान मिक्स करून घेऊन चमच्याने किंवा हाताने आपण भजी सोडून घ्यायच्या आहेत. कार्यालयात असतात त्या पद्धतीने आपण ह्या भजी हाताने सोडून घ्यायच्या आहेत छोट्या छोट्या. चमच्याने सोडून मोठ्या आकाराच्या कांदा भजीप्रमाणे भजी केलात तरी पण चालतं. अशा वेळेला पीठ हे थोडंसं घट्ट करून घ्यायचं आहे. या पद्धतीने केलेल्या भजी अतिशय कुरकुरीत आतून सॉफ्ट होतात. तुम्हाला आवडत असल्या तर धने थोडेसे खलबत्त्यामध्ये दुखवून घातले तरी पण छान लागतात. आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनचे बटन दाबून घ्या जेणेकरून आपल्या नवीन नवीन रेसिपी पटकन तुमच्यापर्यंत येतील. किती खमंग कुरकुरीत भजी झालेले आहेत बघा. नेहमी आपण कांदा भजी, बटाटा भजी करतो. पालक भजी थोडीशी वेगळी, हटके, सर्वांच्या आवडीची असते. सॉस बरोबर, चिंचेच्या चटणी बरोबर सर्व केली तरी चालते.
सांजा आपण छान मळून घेतलेला आहे. कणिक आपली मस्त थिंबलेली आहे. आपल्याला ज्या आकारामध्ये पोळ्या करायच्या आहेत लहान मोठ्या त्याप्रमाणे कणकेचा गोळा घेऊन त्यामध्ये सांज्याचा उंडा घालून छान आपण गोळा करून घ्यायचा आहे आणि पीठ लावून पोळी आपली लाटून घ्यायची आहे. पोळी लाटताना तेल लावून भाजले तरीही चालते किंवा थोडंसं तूप गरम करून घेऊन पोळ्या भाजल्या तरी छान खमंग होतात. मुळ्याची कोशिंबीर, पालकची भजी, पुलावचा खमंगपणा, टोमॅटोचे आंबट गोड आपण सार केलेला आहे. त्यातच मध्ये आपल्या गोड सांज्याच्या पोळ्या चालू आहेत. घरभर इतके सुंदर वास पसरलेले असतात ना, श्रावणामध्ये पदार्थांची लज्जतच वेगळी असते. महिनाभर जणू काही मेजवानीच चालू असते आपल्याकडे. तूप सोडून छान खमंग पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत, मऊ लुसलुशीत सांजा पोळी. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. आप्तेष्टांना, मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा जेणेकरून तेही एखाद्या सोमवारी अशा पदार्थांची मेजवानी करू शकतील. सोमवारी सकाळपासून थोडी थोडी आपण तयारी सुरू केली, कणिक तिंबून ठेवली, सांजा करून ठेवला, तर आपल्याला संध्याकाळी लवकर उपवास सोडायला या सगळ्या गोष्टींची मदत होते. सोनेरी रंगावरती खमंग सांजा पोळी आपण भाजून घेतलेली आहे. एकदम रुमाली रोटीसारखी मऊ लुसलुशीत. आता इथं मी मीठ घातलेलं आहे. नैवेद्याच्या ताटात मीठ घालत नाहीत. पण खूप जणांना असा प्रश्न पडतो की डावं उजवं म्हणजे नेमकं काय? त्यासाठी मी मीठ घालून दाखवलेलं आहे. मिठाच्या डाव्या बाजूला आपण लिंबू, चटणी, कोशिंबीर, मोकळं तिखट असे पदार्थ वाढत असतो आणि उजव्या बाजूला भाजी, उसळ, शेवयाची खीर केलेली असेल तर ती घालत असतो. आपण भजी घातलेले आहेत. पांढऱ्या भाताच्या 2 मुदी ठेवायच्या असतात. त्यावरती वरण घालायचं असतं. एका मुदीवर तूप घालावं, एका मुदीवर दही घालावं. मसाले भात, पुलाव जे काही केलेलं आहे त्याची एक मोठी मूठ ठेवावी. पोळ्या केलेल्या आहेत तर त्या कायम 2 पोळ्या नैवेद्याच्या ताटात असाव्यात. त्यावरती तुपाची धार असावी. पुरणपोळी केलं तर छोटंसं पुरण त्यावर ठेवलेलं असावं. अशी ही आपली श्रावण सोमवार स्पेशल सांजा पोळी थाळी तयार आहे. तुम्ही नक्की करून बघा आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक करा.